सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर कैलास. भारतीय राज्यघटना येथील नागरिकांना आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहेत ते बहाल करते आणि त्याचबरोबर इतर महत्त्वाचे मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेने आपल्या भारतीय लोकांना दिलेला आहे. परंतु आज जे काही दिल्लीत चालू आहे किंवा एकूण देशभरात जी काही आंदोलनं होत आहेत त्या पार्श्वभूमीवर बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न पडू शकतो की आंदोलन, शांतिपूर्वक आंदोलन करणे हा खरंच भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क आहे का, किंवा याविषयी एकूणच संवैधानिक पार्श्वभूमी काय आणि कोर्टाचं काय म्हणणं आहे, या विषयावर मी छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पुढे येत आहे. काय झालं की आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय संविधानाने कलम 19च्या अनुषंगानं व्यक्तीचे स्वातंत्र्य जे आहे त्या स्वातंत्र्यात बऱ्याच गोष्टी नमूद केल्या असल्या तरी संविधानाचं कलम 19 जे आहे ते फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन हे जे काही अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो मान्य करते आणि त्या अनुषंगानं भारतीय जे काही नागरिक आहे त्या सर्व नागरिकांना आपले जे काही मतं आहे ती व्यक्त करण्यासाठी शांततापूर्वक सभा घेणं आहे, आंदोलन करणं आहे किंवा राजकीय मतं व्यक्त करणं आहे असे अधिकार बहाल करत असते. परंतु ज्या पद्धतीनं आंदोलनं दडपली जात आहेत आणि त्या आंदोलन दडपण्याच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं दडपशाही केली जाते आहे, लोकांना मारहाण केली जाते आहे, अश्रुगोळे फेकले जात आहेत, अशावेळी खरंच एवढे अमर्यादित अधिकार पोलिसांना असतात का, किंवा लोकांना हा मूलभूत अधिकार खरंच दिलेला आहे का, हा प्रश्न आपण सर्वांनी विचार करण्यासारखा आहे. आता ह्यावर आपल्याला एक गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे की ज्यावेळी UPA सरकार 2च्या काळात जंतर मंतर असेल, रामलीला मैदान असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं होत होती आणि प्रचंड युवक आणि एकूणच लोकपाल लोकायुक्त अनुषंगानं जी काय आंदोलनं होत होती त्याच्यात एक केस जी आहे ती आपण पाहिली, ती रामलीला मैदानची जी काही घटना होती त्या घटनेच्या अनुषंगानं 2012मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की लोक जे आहेत ते शांततापूर्ण सभा घेऊ शकतात किंवा आंदोलनं करू शकतात आणि लोकशाही लोकांनी शांततापूर्ण आंदोलनं करणं आणि आपल्या व्यथा मांडणं हा एक मूलभूत अधिकार आहे आणि शासनानं या अधिकारास प्रोत्साहन दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली. आणि काय म्हटलं की अभिव्यक्त स्वातंत्र्य, सभा घेण्याचं अधिकार, तसेच धरणे, शांततापूर्ण आंदोलन करणे हे भारतीय लोकशाहीचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. आणि त्याचबरोबर कुठल्याही शासनाच्या निर्णयाविरोधात किंवा कृतीविरोधात आपला आवाज उठवण्याचा, तसेच सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर शासनाच्या कृतीबाबत आपली जी नाराजी आहे ती व्यक्त करण्याचा अधिकार जो आहे भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे आणि तो वापर करण्यास लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि पीसफुल डिसेंट जे आहे, शांततापूर्वक आंदोलनं जे आहे तो आवाज जो आहे तो सरकारनं ऐकला पाहिजे अशा पद्धतीची जी भाषा आहे ती सुप्रीम कोर्टानं केली. आणि त्या अनुषंगानं आपण पाहिलं पाहिजे की ज्यावेळी सरकार किंवा कार्यकारी मंडळ आपल्या अधिकाराचा वापर करून एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर, जसे की तुम्ही आंदोलन करू शकत नाही, तुम्हाला परवानगी दिली जाऊ शकत नाही, किंवा एखादा मनाई आदेश की 5पेक्षा जास्त लोक गोळा होऊ शकणार नाही असा मनाई आदेश काढत असेल आणि ते जे निर्बंध आहे ते भारतीय कलम 19च्या उपकलम 2 नुसार जर राज्य सरकारनं केलेले असतील परंतु ते वाजवी नसतील तर असे कुठलेही जे काही प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत त्या ठिकाणी केल्या जाऊ शकत नाही ज्या लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला अप्रत्यक्षपणे निर्बंध लागू शकतात. हे निर्बंध जे आहेत ते वाजवी असले पाहिजे असं म्हटलेलं आहे. आणि इथं सरकारच्या मनमानीला नियंत्रण करण्यासाठी या अधिकारांचा वापर केला पाहिजे अशा ही या ठिकाणी रामलीला मैदानच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. अलीकडे 2016मध्ये सुप्रीम कोर्टानं अनिता कुमार वर्सेस जम्मू अँड काश्मीर राज्य सरकार या महत्त्वाच्या न्यायनिवाड्यात म्हटलं होतं. हा न्यायनिवाडा अतिशय महत्त्वाचा आहे आणि या न्यायनिवाड्यात काय झालं होतं की जे जम्मू अँड काश्मीर या राज्यात स्थलांतरित जी व्यक्ती होती त्या स्थलांतरित व्यक्तींना स्थलांतरित छावणीमध्ये ठेवलं होतं आणि या लोकांनी आपल्या वेगवेगळ्या अधिकारांसाठी आंदोलन केलं होतं. त्यावेळी
जे आंदोलक होते त्या सर्व आंदोलकांवर पोलिसांनी निर्दयीपणे मारहाण केली होती. काही लोकांचे पायसुद्धा मोडून टाकले होते, काही लोकांना ताब्यात घेतलं होतं. त्यांना कुठलीही वैद्यकीय मदत न पुरवता, फर्स्ट एड वगैरे न पुरवता पोलीस कस्टडीत ठेवलं होतं आणि त्यानंतर रात्री कुठंतरी वाऱ्यावर सोडून दिलं होतं, दवाखान्यात न नेलं होतं. अशा ज्या काही गोष्टी केल्या होत्या आणि ज्यावेळी एका आंदोलनकर्त्याला प्रचंड मारहाण केली आणि त्यांनी ज्यावेळी वैद्यकीय मदत मागितली त्यावेळीही त्यांना वैद्यकीय मदत नाकारली गेली आणि पोलीस नियंत्रण क्षेत्रामध्ये प्रवेश केला म्हणून मारहाणसुद्धा केली आणि महिला पोलिसांनी सुद्धा महिलांनासुद्धा त्या ठिकाणी जमिनीवर फरफरट नेलं, ओढत नेलं, पोलिसांच्या जीपमध्ये बसवलं आणि जीपमध्ये बसवूनसुद्धा मारहाण केली. आणि एका व्यक्तीनं या ठिकाणी त्या घटनेचं चित्रीकरण केलं म्हणून त्यालाही अटक करून मारहाण करण्यात आली. आणि त्या सगळ्या जम्मू आणि काश्मीरच्या अनिता ठाकूर या न्यायनिवाड्याची सुनावणी करताना मग सुप्रीम कोर्टानं म्हटलं की आपल्या तक्रारी, आपले गारहाणे किंवा व्यथा मांडण्यासाठी संबंधित यंत्रणापर्यंत पोहोचवण्यासाठी, आवाज पोहोचवण्यासाठी जर एखादी व्यक्ती शांततापूर्वक निदर्शन करत असेल तर तो भारतीय राज्यघटनेने दिलेला तो मूलभूत अधिकार आहे आणि तो मान्य केला पाहिजे. अशा पद्धतीची जी काही रचना आहे ती सर्वोच्च न्यायालयाने सांगितली. आणि काय सांगितलं की हा जो अधिकार आहे तो भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(1) नुसार दिलेला आहे आणि ही जी काही हमी आहे ती स्वातंत्र्याला जर हानिकारक असेल तर ती वाजवी ठरत नाही असंही म्हटलेलं आहे. त्यामुळं जर एखादा व्यक्ती कुठलीही आक्षेपार्ह भाषा न वापरता शांततापूर्ण आंदोलन करत असेल, शिस्तबद्ध पद्धतीनं घोषणा देत असेल किंवा मोर्चा काढत असेल तर अशा लोकांना एकत्र येऊन जो आपला आवाज आहे तो उठवण्याचा अधिकार जो आहे तो दिलेला आहे. आणि अशा वेळी जर एखादी पोलीस यंत्रणा असेल किंवा राज्य सरकार असेल अशा शांततापूर्वक मोर्चांना जर अडवत असेल आणि त्यांच्यावर लाठीचार्ज वगैरे करत असेल तर ते कायद्याला धरून नाही असं म्हटलेलं आहे. आणि या न्यायनिवाड्यामध्ये सुप्रीम कोर्टानं असं देखील म्हटलं की भारतीय लोकशाही किंवा भारताला जे स्वातंत्र्य मिळालं ते मिठाचा सत्याग्रह आहे, आमरण उपोषण जे गांधीजींनी केलं होतं ते आहे, किंवा करा किंवा मरा अशा परिस्थितीची आंदोलनं जी होती ती भारतीय लोकांनी आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी निशस्त्र आणि शांततापूर्वक निदर्शनं करून, मोर्चे करून जर स्वातंत्र्य मिळवलेलं आहे तर न्याय संकल्पनेत आजच्या घडीला कुठलाही मोर्चा काढणे किंवा शांततापूर्वक एखाद्या शासनाच्या धोरणाला विरोध करणे किंवा एखाद्या गोष्टीला जबाबदार धरणे हे कधीही कायद्याच्या विरोधात असू शकत नाही असे देखील म्हटले. आता हे सर्व पाहता ज्यावेळी एखाद्या पोलिसांकडनं लाठीचार्ज केला जातो किंवा महिलांवर, लहान बालकांवर त्या ठिकाणी लाठीचार्ज केला जातो तेव्हा पोलिसांना अशा गोष्टींसाठी योग्य ते ट्रेनिंग दिलं पाहिजे की असे मोर्चे कसे हाताळावे किंवा शस्त्र जे आहे उल्लंघन केव्हा करावं आणि कसं करावं. आणि अशा गोष्टीत जर पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकार जर जबाबदार असेल तर त्यांना जे लोक ज्यांचं काही नुकसान झालेलं असेल किंवा त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं असेल तर त्यांना नुकसान भरपाई देखील द्यावी अशा पद्धतीनं राज्य सरकारचे कान टोचले आणि म्हटलं की पोलिसांची क्रूरता, छळ यासारख्या गैरवर्तनाची अपेक्षा जी आहे ती राज्य सरकारकडून आणि पोलिसांकडून करता येणार नाही. आणि म्हणून या केसमध्ये पोलिसांवर दंडसुद्धा लावला आणि तो दंड पोलिसांनी राज्य सरकारचे आदेश पाळले म्हणून राज्य सरकारला जबाबदार धरून त्यांनी म्हटलं की भारतीय राज्यघटना ही लोकांच्या व्यक्तीचा जे काही अधिकार आहे, अभिव्यक्तीचे जे अधिकार आहे आणि प्रतिष्ठा आहे त्याच्यात शांततापूर्वक आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणं ही लोकशाहीची आणि एकूणच मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत अधिकाराची रचना जी आहे ती या ठिकाणी म्हटलेली आहे. आणि अशा वेळी जर जंतर मंतरवर किंवा एखाद्या ठिकाणी लोक जर आंदोलन करत असेल आणि सरकार म्हणत असेल की ते चुकीचं आहे तर ते कायद्याला धरून नाही, भारतीय संविधानाला धरून नाही आणि सुप्रीम कोर्टानं वेळोवेळी जे काही दिशानिर्देश दिलेले आहेत त्याला धरून नाही असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळं लोक शांततापूर्वक आंदोलन करत असेल तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे असं कोर्टानं म्हटलं आहे. असंच मी या ठिकाणी नमूद करतो. तोपर्यंत आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया येऊ द्या आणि आपला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांपर्यंत पाठवा. सर्वांना जोहार. जय आदिवासी. थँक्यू.